तुम्हीही याच विचारात आहात का की तुमची जोडीदार अनेकदा आज मूड नाही असं का म्हणते? तुम्ही मनापासून प्रयत्न करता, सर्वतोपरी काळजी घेता, पण तरीही नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच तुम्हाला समजत नाही? थांबा. नात्यात येणारा दुरावा हा प्रेमाच्या कमतरतेमुळे नाही तर समजुतीच्या अभावामुळे येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 12 भावनिक आणि संवेदनशील मुद्दे सांगणार आहे जे तुमच्या नात्यात पुन्हा तीच हरवलेली ऊब आणि ओढ निर्माण करतील. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की तुमच्या जोडीदाराने स्वतःहून तुमच्याजवळ यावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा सर्वात जास्त गैरसमजाचा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी लैंगिक आरोग्याविषयीची खरी आणि वैज्ञानिक माहिती रोज घेऊन येत असते. मी हजारो जोडप्यांसोबत काम केलं आहे, त्यांचं म्हणणं ऐकलं आहे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत, आणि यातून एक गोष्ट नेहमी स्पष्ट होते, ती म्हणजे महिला एखाद्या स्विचसारख्या अचानक बदलत नाहीत. त्या एका प्रक्रियेतून जातात. त्यांना वेळेची गरज असते, भावनिक जवळीक हवी असते आणि एका योग्य पद्धतीची गरज असते. जर तुम्ही थेट शेवटच्या टप्प्यावर पोहोचण्याची घाई केलीत तर ती जोडलेली नाळ तुटून जाईल. पण जर तुम्ही योग्य ठिकाणाहून आणि योग्य भावनेने सुरुवात केलीत तर तीच जोडीदार जी म्हणायची मूड नाही, ती स्वतःहून तुमच्याजवळ येऊ इच्छित असेल. 1. मानेचा मागचा भाग. विशेषतः कानाच्या अगदी खालचा भाग खूप संवेदनशील असतो. येथे केलेला हलकासा स्पर्श, संथ श्वासांची जाणीव किंवा अत्यंत हळुवारपणे व्यक्त केलेलं प्रेम मेंदूला शांत करते आणि शरीराला मोकळे होण्यासाठी तयार करते. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाई करू नका. हळूहळू पुढे जा. जर तुमच्या जोडीदाराचे श्वास खोल होऊ लागले, ती हलकीच तुमच्याकडे झुकू लागली किंवा तिचे खांदे रिलॅक्स झाले, तर समजून जा की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. ही शरीराची स्वतःची एक भाषा आहे आणि ती कधीच खोटे बोलत नाही. 2. कानाच्या आजूबाजूचा भाग. विशेषतः कानाचा मागचा भाग आणि कानाची पाळी. येथे केलेली हलकीशी कुजबूज, प्रेमाचे आणि गोड शब्द किंवा अत्यंत नाजूक स्पर्श केवळ शारीरिक प्रतिक्रिया देत नाही, तर मानसिक स्तरावर खूप खोलवर परिणाम करतो. महिला शब्दांशी जोडल्या जातात. त्यांना शब्दांची खूप गरज असते. त्या क्षणी जर तुम्ही तिला सांगितले की ती किती सुंदर दिसत आहे, तिची साथ तुमच्यासाठी किती खास आहे आणि तिच्याशिवाय तुम्ही कसे अपूर्ण आहात, तर त्या शब्दांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शब्द आणि स्पर्श जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळीच जादू निर्माण होते. 3. खांदा आणि मानेच्या मधला भाग. या भागाकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, पण येथे खूप महत्त्वाची गोष्ट दडली आहे. दिवसभराचा थकवा, ताणतणाव आणि ओझे हे सर्व प्रथम येथेच जमा होते. जर तुम्ही येथे हलक्या हाताने भाप दिला, हळूवार मसाज केला किंवा अत्यंत प्रेमाने जवळीक दाखवली, तर तो केवळ रोमांस नसतो, ती काळजी घेतल्याची भावना असते. आणि जेव्हा एखाद्या महिलेला जाणवते की तिचा जोडीदार तिचा थकवा समजून घेतो, तिच्या वेदना जाणतो आणि तिची काळजी घेतो, तेव्हा तिचे मन आपोआप मोकळे होऊ लागते. काळजी घेणे हे सर्वात मोठे आकर्षण आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 4. शरीराचा वरचा भाग, छातीचा भाग. हा भाग अत्यंत संवेदनशील असतो, पण येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट कधीही विसरू नका. थेट सर्वात संवेदनशील जागे जाऊ नका. आधी आजूबाजूच्या भागांवर लक्ष केंद्रित करा. हळूहळू तिची प्रतिक्रिया पहा आणि मग पुढे जा. भावनिक आणि शारीरिक जवळीक ही कोणतीही शर्यत नाही. ती लवकर संपवण्याची गरज नसते. जेव्हा तुमची जोडीदार स्वतः तुमच्या स्पर्शाला दिशा देऊ लागते, जेव्हा ती स्वतः तुम्हाला जवळ ओढते, तेव्हा समजा की ती आता पूर्णपणे तयार आणि सहज आहे. आणि हेही लक्षात ठेवा की प्रत्येक पावलावर तिची संमती आणि सहजता सर्वात प्रथम आणि सर्वात वर आहे. 5. पोट आणि बेंबीच्या आजूबाजूचा भाग. येथे केलेला हलकासा स्पर्श किंवा अत्यंत कोमलतेने व्यक्त केलेलं प्रेम खूप खोल परिणाम करू शकते, कारण यामुळे मेंदूला हा संकेत मिळतो की तुम्ही हळूहळू आणि आदराने जवळ येत आहात. हा एक संदेश आहे की तुम्ही तिला तिचा वेळ देत आहात. पण येथेही तोच नियम लागू होतो. संथपणे, आदराने आणि तिच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊन. जर ती हसली, तिने तुमचा हात अडवला नाही आणि तुम्हाला आणखी जवळ ओढले, तर हा एक पॉझिटिव्ह संकेत आहे. शब्दांविना दिलेली ही तिची परवानगी आहे. 6. अत्यंत खाजगी आणि संवेदनशील भाग. हा एक अत्यंत खाजगी भाग आहे आणि येथे मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छिते की स्पष्ट संमतीविना येथे पुढे जाणे अजिबात योग्य नाही. हा भाग अत्यंत संवेदनशील असतो आणि येथे झालेला हलकासा स्पर्श देखील खूप तीव्र प्रतिक्रिया देऊ शकतो. पण जर तुमची जोडीदार अस्वस्थ वाटली, ती कचरली, तर लगेच थांबणे हेच खऱ्या शहाणपणाची लक्षण आहे. हीच परिपक्वता आहे. खरे आकर्षण तेथेच असते जिथे एकमेकांचा आदर असतो, जिथे दोघांचीही इच्छा असते आणि कोणताही दबाव नसतो. ही गोष्ट कायम मनात कोरून ठेवा. 7. महिलेचं मन, सर्वात महत्त्वाचा मुद्दा. हा कोणताही शारीरिक भाग नाही. हे आहे महिलेचं मन आणि याच गोष्टीकडे सर्वाधिक दुर्लक्ष केलं जातं. जर तिचे मन शांत नसेल, ती तणावात असेल आणि जर तिला असे वाटत असेल की तुम्ही फक्त तुमच्या गरजेसाठी जवळ येत आहात, तर तिचे शरीर तुम्हाला कधीही पूर्ण साथ देणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीही.
पण जर तिला जाणवलं की तुम्ही तिला समजून घेता, तिचे म्हणणं ऐकता, तिचे कौतुक करता, तिच्या थकवाची काळजी घेता आणि केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही तुम्ही तिच्याशी जोडलेले आहात, तर तीच महिला सर्वात मनमोकळेपणाने आणि खऱ्या अर्थाने प्रेम व्यक्त करते. 8. कपाळावरील चुंबन, सुरक्षिततेची भावना. कपाळावर दिलेलं हळुवार चुंबन हे केवळ प्रेमाचं नाही तर आदराचं प्रतीक असतं. शारीरिक जवळीक साधण्यापूर्वी दिलेलं हे चुंबन तिला सुरक्षिततेची आणि सन्मानाची जाणीव करून देतं. यामुळे विश्वासाचा एक भक्कम पाया तयार होतो. 9. हातांची गुंफण आणि बोटांचा स्पर्श. बोलताना सहज तिचे हात हातात घेणे किंवा तिच्या बोटांशी खेळणे हा एक अत्यंत भावनिक दुवा आहे. यामुळे शब्दांविना मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासादायक संदेश तिला मिळतो. 10. पाठीवर आणि मणक्यावर हलका स्पर्श. पाठीचा कणा हा मज्जासंस्थेचा मुख्य भाग असतो. तेथे हलक्या हाताने केलेला स्पर्श किंवा हळूवार मसाज तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे शांत आणि रिलॅक्स करतो. यामुळे तिचा दिवसभराचा ताण कुठच्या कुठे पळून जातो. 11. डोळ्यात डोळे घालून पाहणे, डीप आय कॉन्टॅक्ट. कोणतीही जवळीक साधण्यापूर्वी काही क्षण शांतपणे एकमेकांच्या डोळ्यात पाहणे एक वेगळीच जादू निर्माण करते. यामुळे तुम्ही केवळ शरीराशी नाही तर तिच्या आत्म्याशी जोडले जात आहात अशी भावना तिला मिळते. 12. निर्भेळ वेळ, क्वालिटी टाईम. शारीरिक जवळीक ही बेडरूमच्या बाहेरूनच सुरू होते. मोबाईल किंवा टीव्ही बाजूला ठेवून एकमेकांना दिलेला पूर्ण वेळ खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तिला जाणवतं की तुमचे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तिच्याकडे आहे, तेव्हा तिचे मन आपोआप तुमच्याकडे ओढले जाते. अनेक महिला मला विचारतात की डॉक्टर, योग्य वेळ कशी ओळखावी? माझं उत्तर नेहमी एकच असतं. तिची शारीरिक भाषा, बॉडी लँग्वेज वाचा. ती तुमच्याकडे झुकत आहे का? ती डोळ्यात डोळे घालत आहे का? ती स्वतःहून तुम्हाला स्पर्श करत आहे का? हे सर्व संकेत आहेत. शब्दांविना दिले गेलेले संकेत आहेत. आणि जर ती गप्प असेल, दुरावा ठेवत असेल किंवा वारंवार टाळत असेल तर याचा अर्थ तिला अजून थोडा वेळ हवा आहे. तिला भावनिक जवळीक हवी आहे. तुम्ही तिला समजून घेताय हा विश्वास तिला हवा आहे. आणि आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, कधीही तुलना करू नका. प्रत्येक महिला वेगळी असते. कुणाला मानेवरचा स्पर्श आवडतो, कुणाला हळुवार आणि गोड शब्द, तर कुणाला आधी भावनिक जवळीक हवी असते. जवळीक साधण्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही तिला मनमोकळेपणाने विचारता, समजून घेता आणि शिकता. तिला विचारा की तिला काय चांगलं वाटतंय. खात्री बाळगा की जेव्हा तुम्ही असं विचारता तेव्हा तिचा तुमच्यावरील विश्वास अनेक पटींनी वाढतो. तिला जाणवतं की तुम्ही तिची काळजी करता, फक्त स्वतःचा विचार करत नाही. आणि येथे मी एक मानसिक आणि वैज्ञानिक तथ्य शेअर करू इच्छिते. जेव्हा एखादी महिला सुरक्षित अनुभवते तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या हॉर्मोनची पातळी वाढते. हे हॉर्मोन जवळीक, विश्वास आणि आनंदाशी जोडलेला आहे. म्हणूनच भावनिक जवळीक ही केवळ एक भावना नाही तर ते एक विज्ञान आहे, रसायनशास्त्र आहे, एक अत्यंत घट्ट नाते आहे. म्हणूनच विचार करा की दिवसभरात छोट्या छोट्या रोमॅन्टिक गोष्टी कशा करता येतील. एखादा प्रेमाचा मेसेज पाठवा, एखादी प्रामाणिक स्तुती करा, एखादा हलकाचा प्रेमाचा स्पर्श करा. फक्त रात्रीची वाट बसत बसू नका. नात्यातली ऊब अचानक येत नाही, ती दररोजच्या छोट्या छोट्या क्षणांमधून विणली जाते. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भविष्यातही मी अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे. आणि एक गोष्ट, तुम्हाला काय वाटतं? भावनिक जवळीक साधण्यापूर्वी शारीरिक जवळीक जास्त महत्त्वाची असते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते. मित्रांनो, आणखी एक प्रश्न, तुम्ही कधी तुमच्या जोडीदाराला थेट विचारलं आहे का की तिला काय आवडतं? कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जर नसेल तर आजच विचारा. म्हणजे मला समजेल की तुम्ही एका परिपक्व आणि समजूदार नात्याच्या दिशेने पाऊल टाकत आहात. आणि मला सांगा की या 12 मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात नवीन आणि उपयोगी वाटला? तुम्ही या गोष्टी तुमच्या नात्यात आजमावून पाहणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि मनापासून उत्तर देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवायला विसरू नका. लक्षात ठेवा, खरा समजूतदारपणा घाई करण्यात नाही तर संयमाने समजून घेण्यात आहे. खरे आकर्षण बळजबरी करण्यात नाही तर संमती आणि आदरात आहे. आणि खरं प्रेम शरीरापूर्वी मन आणि भावनांपासून सुरू होतं. तुमच्या नात्याला वेळ द्या, आदर द्या आणि प्रेम योग्य पद्धतीने जगायला शिका. धन्यवाद.